आपण नामाचे 3 प्रकार बघितले. आता आपण पाहू का नाम एका प्रकारचं आहे पण वापरतात दुसरं. जसं मी मग इकडे भाववाचक लिहिलं, शांत लिहिलं होतं. शांत हा स्वभाव आहे, गुणधर्म आहे. शांत हे भाववाचक नाम मध्ये गेलं, त्याला आपण ई प्रत्यय लावला, मग आता झालं शांती. हे शांती सुद्धा भाववाचक नाम आहे. भाववाचक असून याला वेगळ्या पद्धतीने वापरता येईल. कसं बघा, शांती आता मोठी झाली, शांती शाळेत गेली. आता ही शांती एक भाव आहे का शांत असण्याचा, का एका मुलीचं नाव आहे? मुलीचं नाव आहे. मग हे झालं आता मुलीचं नाव म्हटल्यावर विशेष. मुलीचं नाव म्हटल्यावर काय झालं? विशेष. तर हे भाववाचक नाही राहिलं. तारा म्हटलं की अनेक तारा आहेत आकाशामध्ये, पण तेच जर एका पोरीचं नाव या अर्थानं वापरलं का तारा रस्त्यात पडली, म्हणजे आता हे का मुलीचं नाव आहे, तेव्हा ते झालं विशेष. तर दिसताना जरी तुम्हाला शांती आहे, तारा आहे, हे मुलींचे नाव या अर्थाने वापरतो, तेव्हा ते एक व्यक्ती आहे म्हणून ते विशेष नाम ठरते, भाववाचक राहणार नाही. आता नगर म्हटलं की भरपूर नगर आहेत, पण मी नगरवरून आलो किंवा मी नगरला चाललो, मी नगरच्या बसमध्ये बसलो, तर हे नगर म्हणजेच अहमदनगर. यावेळेस ते एका गावाचं नाव ठरते, तेव्हा ते विशेष बनते. तर अशा पद्धतीनं दिसायला भाववाचक नाम, पण वापर कसा त्याच्यावरून त्याचा प्रकार ठरेल. आता एक बघा, वार म्हटलं की 7 वार आहेत, सोमवार मंगळवार, मग हे काय होईल? सामान्य होईल, हे सामान्य नाम मध्ये जाईल. सोमवार म्हटलं तर आता थोडी जास्त आहेत, सोमवार स्पेशल डे, तर हा विशेष नाम मध्ये जाईल. आता याचं जर का अनेक वचन केलं, जसं आमच्या शेजारच्या त्या ताई आहेत, 16 सोमवारांचं व्रत करत आहे, ते जर म्हटलं की 16 सोमवारांचं ताईंनी व्रत केलं, किंवा आमच्याकडे 4 गुरुवार करणार आहे, 5 गुरुवार करणार आहे, हे जे जबरदस्तीनं आपण अनेक वचन करतोय, या सोमवारचं 16 सोमवार, 5 गुरुवार, तर हे काय झालं? आता अनेक वचन झालं. विशेष नाम हे एक वचनी असते, याच्यात अनेक येत नाही, अनेक इकडे येते. आणि म्हणून हे जे 16 सोमवार आहे किंवा 5 गुरुवार आहे, हे अनेक वचन झाल्यामुळं हे येईल सामान्य नाम. एक पाटील शब्द आहे, मोठेपणा करत असतो त्याला आपण सहसा पाटील म्हणतो. तर हे एका व्यक्तीचं नाव, जसं आमच्या गावात एक माणूस आहे तो पाटील आहे, तर एका व्यक्तीचं नाव म्हणून तो विशेष नाम मध्ये आहे. आणि या पाटीलला जर तुम्ही की लावली तर पाटीलकी झालं. पाटीलकी झालं तेव्हा हे भाववाचक मध्ये गेलं. तर भाववाचक मध्ये गेल्यानंतर असं जर वाक्य आलं तर तुझी पाटीलकी बंद कर. काय पाटीलकी करणं लावली? हे आता त्याला काहीतरी वेगळं म्हणत आहोत आपण, हे एका व्यक्तीचं नाव घेतच नाही आहो. तर तुझी पाटीलकी बंद कर, हे कुठे जाईल बघा, तुझी पाटीलकी बंद कर. तर हे पाटीलकी जरी तुम्हाला वाटत असेल भाववाचक आहे, तरी ही एक चिडवल्यासारखा कार्यक्रम आहे, आणि म्हणून हा सामान्य नामात जाऊन बसतो. तर काही गोष्टी अशा लक्षात ठेवाव्या लागतील. जसं आपण अधिक उदाहरण घेऊ. माझा मित्र एवढा दानशूर आहे, अरे कर्णाचा अवतार आहे, काही मागितलं तर देऊन टाकते. आता कर्ण हा एका व्यक्तीचं नाव आहे म्हणून तो विशेष आहे, पण माझा मित्र कर्णाचा अवतार म्हणजे आपण त्याला कर्णाला दानशूर सोबत जोडत आहोत. समाजानं कर्णाला दानशूर व्यक्ती असं जोडून टाकलं, सामान्यीकरण करून टाकलं. मग असं जर सामान्यीकरण झालं तर त्याला सामान्य नामात टाका लागते. माझा मित्र कर्णाचा अवतार, आपली तर शॉर्टकट लिहू, कर्णाचा अवतार. कधी कधी एखादा माणूस खूप रागीट असते, त्याला लोक चिडवते. कसं चिडवते? काय जमदग्नी आहे बाबा म्हणते, बिलकुल भडकतच अंगावर. तर जेव्हा असं वाक्य येते का त्याचे वडील जसा जमदग्नीचा अवतार आला रे बा तो जमदग्नी, हे असे जे वाक्य येतात, तर लोकांनी जमदग्नी व्यक्तीचं नाव नाही, तर त्याच्यावरून त्याची चीड पाडली, त्याचं सामान्यीकरण करून टाकलं. जमदग्नी म्हणजे काय तर रागीट. मग आला रे बा जमदग्नी किंवा त्याचे वडील जमदग्नीचा अवतार, अशा अर्थानं हे सामान्य नाम बनते. तर शूर व्यक्तीबद्दल
आता असंही म्हणतात की मुलांमध्ये आजकाल भीम तयार झाले पाहिजे. म्हणजेच काय, तर मुलं सशक्त तयार झाले पाहिजे, पैलवान तयार झाले पाहिजे. तर भीम एका व्यक्तीचं नाव तेव्हा ते विशेष, पण मुलांमध्ये भीम हवे असं जेव्हा म्हणतो आपण, मुलांमध्ये भीम हवे, तर ह्या भीमचा अर्थ सशक्त मुलं हवे, तेव्हा मग ते सामान्य नाम. अशा अर्थानं नाम कसं वापरतात हे ठरते. एक पुढचा भाग आहे की विशेषणाला विशेषणच राहू द्या. विशेषण आपण शांततेने शिकणार आहोत. एक नाम असते आणि त्या नामाच्या पुढं जो शब्द येते तो आपोआप विशेषण बनते. हे आहे नाम, आणि या नामाच्या पुढे जे काही येईल ते आपोआप विशेषण तयार होईल. तर हे आपण विशेषणामध्ये डिटेल घेणार. पण या विशेषणाला विशेषण राहू द्या. जसं एक उदाहरण म्हणून घेऊ का, माणूस. आणि हा माणूस कसा आहे, तर गरीब आहे, तर हा गरीब शब्द झाला विशेषण. किंवा हा माणूस श्रीमंत आहे, तर हा श्रीमंत शब्द झाला विशेषण. मग याला असंच राहू द्या. या गरीब श्रीमंताला जर तुम्ही कानामात्रा लावला तर ते विशेषण राहत नाही, तर ते नाम तयार होऊन जाते. जसं गरिबांना मान मिळत नाही, गरिबांना मान मिळत नाही, तर हे ना लावला, प्रत्यय लावला, मग हे विशेषण नाही राहिलं, हे आपोआप नाम तयार झालं. श्रीमंतांना गर्व असतो, हे श्रीमंताला म्हणा किंवा श्रीमंतांना म्हणा, असं जेव्हा होते तेव्हा हे विशेषण नाही राहत, तर ते नाम बनून जाते. तर प्रश्न असेच आले आहेत का, या वाक्यातलं नाम शोधा. श्रीमंतांना गर्व असतो, तर अशा वेळेस श्रीमंतांना हा शब्द काय, तर हा नाम आहे. नाही तर जनरली असं वाटते का हे विशेषण आहे, पण ते नाम असते. किंवा वाक्य दिलं आहे, गरिबांना याच्या खाली अंडरलाईन केली आहे, ओळखा, यावेळेस त्याला नाम म्हणायचं. तर जेव्हा आपण विशेषणाला हे करतो, विभक्ती लावतो किंवा काही त्याच्यामध्ये बदल करतो, तेव्हा ते नाम तयार होते. आता हे अनेक वचनी बोध आहे, त्याच्यामुळे याला प्रकारात टाकायचं झालं तर सामान्य नाम या प्रकारात आपण टाकू शकतो. असं जसं सुंदर, हा एक सुंदर मुलगी किंवा सुंदर व्यक्ती, तर हे नाम आहे, नामाच्या समोर जे येईल ते आपोआप विशेषण होईल, हे विशेषण आहे. पण जेव्हा आपण या सुंदर शब्दाला बदलू का, जातीच्या सुंदरांना काही शोभते, म्हणजे जी ओरिजिनल सुंदर पोरगी आहे तिला साधे मेकअप असेल तरी तिला शोभून दिसते, तेव्हा जातीच्या सुंदरांना काहीही शोभते, सुंदरांना, याच्यातून अनेक वचनाचा बोध झाला, याला आपण सामान्यामध्ये टाकू. शिवाय हे नाम झालं, तर विशेषणाचा सुद्धा नामासारखा वापर होतो. अशा अनेक प्रकारचे नाम आपल्याला विचारले जातात. एक प्रकार अजून आहे ज्याला आपण अव्यय साधित नाम म्हणतो. तर अव्यय साधित नामामध्ये काय, ज्याच्यामध्ये बदल नाही होत त्याला आपण अव्यय म्हणत आहोत.